राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। व्यंकट हेरिटेज कॉम्प्लेक्स मधुरम सहगृह संस्था मर्यादित ही सोसायटी धोकादायक। सोसायटी कमिटीच्या निष्क्रिय कारभाराबद्दल रहिवाशांची नाराजी। न्यू पनवेलपासून जवळच असलेल्या टेंभोडे येथील व्यंकट हेरिटेज कॉम्प्लेक्स मधुरम सहगृह संस्था मर्यादित ही सोसायटी धोकादायक असल्याचे महापालिकेने घोषित केल्यामुळे व उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार 5 ऑगस्ट रोजी रहिवाशांनी खाली करण्याचा निर्णय घेतला असून सोसायटीच्या गैरकारभार व चुकीच्या व्यवस्थापन प्रक्रियेमुळे रहिवासी संकटात आले असल्याचे 5 ऑगस्ट रोजी रहिवाशांनी सांगितले। कोरोना काळात प्रत्येकी 1 BHK 1.5 लाख व 2 BHK 1,60,000 अशी रक्कम रहिवाशांकडून सोसायटी कमिटीने डागडुजीसाठी रक्कम घेतली रहिवाशांनी सांगितले। आता सोसायटी धोकादायक जाहीर केली व 10 वर्षे आपली सोसायटी तुटणार नाही असे अध्यक्षांमार्फत रहिवाशांना सांगितले जायचे। त्यामुळे रूममधील अंतर्गत मेजर रिपेअरिंग प्रत्येकाने स्वखर्चाने केले आहे। तोही खर्च रहिवाशांचा झाला आहे। मात्र सोसायटी व विकासाकडून कुठलेही लेखी अग्रीमेंट किंवा भाडे चालू करण्याबाबत सोसायटीकडून व कमिटीच्या विचाराधीन विकासाकडून रहिवाशी यांना दिले नाही। सदर सोसायटी कमिटीने अपहार केल्याचे रहिवाशांचे म्हणणे असून त्याबाबत कायदेशीर लढा लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। न्यायालयाने दिलेले 5 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख। बहुतांशी सदस्यांनी रूम खाली केल्या असून न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला आहे। दुसरीकडे जाताना तेथील भाडे कसे भरायचे हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे। नवीन पुनर्वसन कशा प्रकारे होईल, कधी होईल, कुठल्या सुविधा अंतर्गत होईल याबाबत कुठलीही कल्पना रहिवाशांना नाही। भाडेरूपी आर्थिक बोजा रहिवाशांवर पडणार आहे। तर सोसायटीच्या निष्क्रिय कारभारामुळे ही परिस्थिती रहिवाशांवर आली असून मागील भ्रष्टाचार लपवण्यासाठी व लोभापोटी बिल्डिंग तोडण्याचा घाट घातला गेला असून त्यामुळे रहिवाशांचे खूप मोठे नुकसान होणार आहे। सदर प्रकरणाबाबत सोसायटीच्या कमिटीला व कारभाराला न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून जाब विचारला जाईल असा निर्धार व्यक्त करत माहिती अधिकार व प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी व्हावी मागणी केली असता अजून चौकशी केली नसून ती व्हावी यासाठी उच्चस्तरीय चौकशी अन्वये व न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून सोसायटी कमिटीचा आर्थिक भ्रष्टाचार पुढे आणण्याचा मानस सुजित चौधरी यांसह रहिवाशांनी व्यक्त केला आहे। या ठिकाणी महापालिकेने हे धोकादायक कॉम्प्लेक्स डिक्लेअर केल्यामुळे रहिवाशांवरती रूम खाली करण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्यासोबत सोसायटीचे रहिवासी जोडलेले आहेत। या ठिकाणी सोसायटीची कार्यकारिणी ही राहत नाही, ते दुसरीकडे कुठेतरी राहतात आणि जे राहत होते त्या लोकांचा या ठिकाणी वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आजचा हा 5 ऑगस्ट ही लास्टची तारीख आहे आणि कोर्टाचा अवमान किंवा महापालिकेचा अवमान होऊ नये म्हणून अनेकांनी रूम खाली केल्यात आणि काही जण खाली करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु प्रत्येक व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतोच असं नाही। ज्यांना पर्यायी दुसरीकडे राहायला जायचंय त्यांचा भाड्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, कौटुंबिक अर्थव्यवस्था ढासळणार आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले सोसायटीचे सदस्य काय सांगाल, कशा प्रकारचे आपल्यावरती आज या ठिकाणी रूम खाली करण्याची वेळ आली आहे आणि ह्या व्यंकट हेरिटेजचं भविष्यात कसं आहे? आम्हाला सांगायची इच्छा अशी झाली की या करोना पिरियडमध्ये या कमिटीने 1.5 ते 2 लाख रुपये या सभासदांकडून मेजर रिपेअरिंगसाठी घेतले आणि मेजर रिपेअरिंग करण्याच्या नावाखाली त्यांनी 1.5-2 लाख रुपये वसूल केले। त्यानंतर त्याला जवळजवळ फक्त 1.5 ते 2 वर्ष झाले। त्याच्यानंतर यांनी ती बिल्डिंग कोणत्याही सभासदाला माहिती न करता स्ट्रक्चर ऑडिट करून धोकेदायक दाखवली। त्यामुळे नगरपालिकेने मागच्या वर्षी ही बिल्डिंग धोकेदायकमध्ये काढली। त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो। कोर्टाने आम्हाला आदेश दिला की तुम्ही ऑगस्ट 5 तारखेपर्यंत खाली करा। तर आम्ही आजच्या दिवसाला म्हणजे आज 5 तारखेला ती बिल्डिंग खाली करतोय। कोर्टाचा अपमान होऊ नये किंवा नगरपालिकेचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही आज ती खाली करतोय। पण जेव्हा कमिटीने जो प्री प्लॅन केलेला होता की ही बिल्डिंग आपल्याला रिडेव्हलप करायची आहे म्हणून त्यांनी 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी इथून पसार झाले, सगळ्यांनी फ्लॅट घेतले आणि 2 वर्षापासून आम्ही या कमिटीपासून वंचित आहोत। आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने सगळं नळ पाणी लाईट बिल सगळं आम्ही त्या सोसायटीचं बघत होतो। त्यानंतर आजच्या कंडिशनला
आम्हाला एवढं सोडा अशी कंडिशन आहे, घर भाड्याने घ्यावे लागतंय, डिपॉझिट भरावं लागतंय, हा आमचा प्रश्न निर्माण झाला आमचा। या ठिकाणी बघितलं तर बिल्डिंगची रिपेअरिंग केली होती, रिपेअरिंग केल्यानंतर ही बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंट डिक्लेअर होत असेल किंवा धोकादायक जर होत असेल तर रहिवाशांचा पैसा नक्कीच या ठिकाणी वाया गेल्याचं दिसून येत आहे। आणि रहिवाशी जी कमिटी आहे ती सोसायटी चालवत नसून या ठिकाणी सदस्य सगळं लाईट बिल, पाणी बिल, स्वच्छतेचा कारभार पाहत होता असं त्यांचं मत आहे। आणि जर अशा प्रकारचं जर रहिवाशांना रूम खाली करायचा भाग पडत असेल आणि त्यांना भविष्यात कशा प्रकारचं नियोजन भाडं असेल, किती दिवसात पूर्ण होईल, कोण डेव्हलपर असेल, अशा प्रकारचं कुठलंही त्यांच्याकडे आजच्या स्थितीला काही माहिती नाही। कशा प्रकारचं भविष्यात व्यंकटेश हेरिटेजचं भविष्य राहील, काय कल्पना सोसायटीकडून किंवा विकासकाकडून आपल्याला काय मिळाली का? नाही, ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडून काय तुम्ही कल्पना करणार? काय काहीच करू शकत नाही तुम्ही। जर ते लोक जर पैसा खाल्ला आहे या लोकांनी तर यांच्याकडून रिडेव्हलपमेंट होईल हे काहीच शाश्वती नाही ना। त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। ही बिल्डिंग पुन्हा रिडेव्हलप होऊन कशा प्रकारे उभी राहील किंवा कशा प्रकारचा लाभ सोसायटी रहिवाशांना किती दिवसात मिळेल आणि तोपर्यंत त्यांना भाडं मिळेल नाही मिळेल याचा मात्र या ठिकाणी शासकता किंवा संशय निर्माण झाला आहे। किती दिवसात बिल्डिंग पुन्हा तयार होईल आणि तोपर्यंत लोक रहिवाशी दुसरीकडे राहणार आहेत, त्यांचा राहण्याचा प्रश्न किंवा आर्थिक संकटात ते सापडणार आहेत। सोसायटी कशा प्रकारचा निर्णय घेते आणि जे चालक आहेत ते या ठिकाणी राहत नसून ते दुसरीकडून राहून सोसायटी चालवत आहे असा रहिवाशांचा आरोप आहे। कारण आपल्या काय अपेक्षा असतील? या कमिटीने जेव्हापासून कमिटी स्थापन केली या काही सभासदांवर 15 ते 16 लाख रुपये मेंटेनन्स बाकी तो कोणाला दिसला नाही। जो शॉप मालक आहे त्याच्या कमिटी स्थापन झाल्यापासून शॉपवर एक रुपया सुद्धा मेंटेनन्स यांनी दिलेला नाही। म्हणजे लाखो रुपये मेंटेनन्स बाकी होता तो। आणि कुठल्याही सभासदांना कमिटी कुठलीही माहिती न देता सगळं ते स्वतःच करत होते। या म्हणजे पैशाचा व्यवहार कसा होतोय काय होतोय हे कमिटीला दर्शवायला पाहिजे होतं। आम्ही पत्रव्यवहार केला, अजून बेलापूरच्या आपल्या निबंधकाला केला, पण ह्या लोकांनी कोणाहीकडून माहिती मिळू दिली नाही। आपण माहिती अधिकाराचा वापर करून काय माहिती मिळवली काय सांगा? आम्ही 1.5 वर्षापूर्वी ITRच्या मार्फत आम्ही माहिती मागवली, ती सुद्धा यांनी दिलेली नाही आणि निबंधकांनी सुद्धाही आम्हाला माहिती दिलेली नाही। या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी सोसायटीकडे किंवा निबंधकाकडे माहिती मागवण्याचा प्रयत्न केला परंतु ती मिळवली नाही। पुढची लढाई आपली कशी असेल, सोसायटी विरुद्ध रहिवाशी कशा प्रकारे आर्थिक अफरातफर बाबत आपण पुढचं पाऊल आपलं असेल आणि इतर रहिवाशी जे आता राहण्यापासून वंचित आहेत, भाड्याने राहणार आहेत, कशा प्रकारचं सोसायटीच्या विरोधात आपली पाऊल? नाही, 1.5 वर्षापूर्वी निबंधकाकडे जेव्हा अर्ज केला तर स्वतः निबंधकाने त्यांना अर्ज म्हणजे नोटीस दिली की ही आर्थिक घोटाळ्याची नोटीस आहे। त्याच्यावर आमच्याकडे प्रूफ आहे की त्यांनी त्यांना हेअरिंगसाठी बोलवलं पण त्याच्यानंतर काही कारभार झालेला नाही। आपल्यासोबत जोडले आहेत मोहिते साहेब, काय सांगाल? आपण आता ह्या कॉम्प्लेक्स मधून दुसरीकडे राहायला जाणार आहे, कशा प्रकारचं सोसायटीचा कारभार राहिला आहे आणि आपल्याला काय अपेक्षा आहेत सोसायटीकडून किंवा न्यायिक अपेक्षा काय? सोसायटीकडून बनायला गेलं तर काही काडी मात्राची अपेक्षा नाही आहे। कारण 2016 पासूनच यांचं सुरू होतं की मी ज्यावेळी इथे स्वतः रूम बघायला आलो इथे, म्हणजे दुसरीकडून मी इथे फ्लॅट घेतला त्यावेळेस त्यांनी मला पहिली आड घातली की तुम्ही इथे कशासाठी आला, कारण सगळे शॉप्स बंद होते इथले। तर मी बोललो मी शांततेसाठी आलो इथे। तर तो बोलला मग तुम्हाला इथे कोणी सांगितलं? इथे आम्ही रिडेव्हलपमेंटचं योजना करतोय, पण त्यावेळी त्यांनी काही केलं नव्हतं रिडेव्हलपमेंटमध्ये। मग त्यांनी आम्हाला त्यावेळी आहे ना तुम्ही आम्हाला मदत करणार का? तो बोललो हो सर्व पर्यायी आम्ही तुम्हाला मदत करू। आणि आत्तापर्यंत आम्ही सर्व कार्यामध्ये त्यांना मदत केली। पण ज्या दिवशी त्याला कळलं की हे आपल्याला पैसे खाऊ देत नाही आहे, हे प्रत्येक गोष्टीवरती बारीक नजर ठेवतात, त्या दिवसापासून त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जो असतो सोसायटीचा त्यातूनही बाहेर काढलं। जवळजवळ 4 ते 5 लोकांना आमच्या ही लढाई आमची 5-6 लोकांची आहे अगोदर सुरुवातीला, पण आता जवळजवळ 15 ते 16 लोक आले। कारण प्रत्येकाला जसं जसं कळत गेलं, कारण सर ही खूप मोठी स्कॅम आहे। मला वाटतं सरकारने आहे ना यात थोडंफार लक्ष घालून जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी यात बारीक लक्ष घालून
मी तर मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की तुम्ही बारीक थोडी तरी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर तुम्हाला करोडोचा स्कॅम इथे समजेल की एकही सोसायटीतला सभासद किंवा अध्यक्ष कोणी इथे राहत नाही. 1 वर्ष झालं सगळ्यांनी फ्लॅट घेतलेत, दुकानं घेतलेत, गाड्या घेतलेत. बस मला एवढंच सांगायचं की हा सर्वात मोठा स्कॅम आहे. या ठिकाणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येते असं त्यांचं म्हणणं आहे आणि याची चौकशी व्हावी आणि खोलात खोल जाऊन चौकशी व्हावी. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी न्यायालयाचा अवमान होऊ नये. न्यायालयाचं या ठिकाणी त्यांनी मान राखलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवासी या ठिकाणी स्थलांतरित होणार आहेत, रूम खाली करतायत. आणि आपल्या सोबत जोडलेले आहेत राजेश कलावरजी. क्या बताएंगे कि आप ये सोसाइटी में आपका रूम है और आगे ये अभी टूटने वाला है, रीडेवलपमेंट में जाने वाला है, क्या क्या आश्वासन सोसाइटी ने दिया है और विकासक कौन है, इसके बारे में आपको कुछ मालूमात है क्या? First of all, let me come with this abolishment of the building. It is not a abolished this thing. It is not at all a means demolition करने की जैसा इसमें कुछ भी नहीं है. सामने वाला बिल्डिंग देखो आप, वो वही टाइम पे वो ठीक किया था, वो उसका तो कोई प्रॉब्लम नहीं है. और ये जो कमेटी वाला है वो 10-12 लोगों को अपने खास जो चमचे बोल सकते हैं या कमेटी मेंबर्स बोल सकते हैं, इनको लेके ये लोग उड़ी मार रहे हैं और ये सब जो भी कमिटमेंट कर रहे हैं लोगों को वही कमिटमेंट कर रहे हैं. यहाँ तक कि जहाँ पे एनुअल मीटिंग होता है, एनुअल जनरल मीटिंग भी ये कौन से बड़े होटल में बुलाकर वो लोग मीटिंग ले रहे हैं. यानी कि इनको यहाँ के अपने बिल्डिंग वालों पे भरोसा नहीं है. बाहर के होटल में जाके वो लोग लोगों को खाना खिला के वो लोग मीटिंग लेके उन लोगों के पास साइन ले रहे हैं, जबरदस्ती साइन ले रहे. कंसेंट लेटर पे बहुत लोगों ने यहाँ पे साइन किया हुआ. कंसेंट लेटर पे साइन कौन से बेसिस पे कर रहे हैं? मेरा पूछने का बस इतना ही है, कौन से बेसिस पे? आपने कुछ उनको दिया है, हमको उनको तरफ से अभी तक कुछ नहीं मिला है. यानी कितना भाड़ा हमको मिलेगा, बिल्डिंग टूटेगा तो हम लोग को कितने साल में बनाएंगे और इसका हम लोग को क्या क्या मिलेगा, उसका कितना हम लोग को FSI कितना ज़्यादा मिलेगा, उसके बारे में हम लोग को जीरो आयडिया है. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला या कमिटीवर 1 रुपयाचा पण भरोसा नाही. कारण की पहिल्यापासून आम्ही करप्शन बघत आलो आहे इथं आणि 1.5 वर्ष झाली आम्ही फाईट करतो याच्या विरुद्ध. आम्ही सगळी माहिती वगैरे सगळी मागितली, सगळं झालं, पण काही आम्हाला अजून भेटलेला नाही. इथं एक मोठा प्रकारचं स्कॅम चालू आहे जे यांना दाबायसाठी हे लोक भरपूर ठिकाणी प्रयत्न करतात. याच्यात भरपूर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स पण इन्क्लुडेड आहेत. आम्ही भरपूर ठिकाणी ॲप्लिकेशन्स केले. हे 1.5 वर्ष आम्ही कसे या सोसायटीत काढलेत ते आम्हालाच माहिती. शेवटी आता एक कोर्टाने आम्हाला निर्णय दिला आहे म्हणून आम्ही कोर्टाचं एक इज्जत करून आम्ही खाली करायला हे करतो. पण आता पुढचं काय आहे ते आमचं मत असं आहे की ही कमिटी आम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये तरी नको. या लोकांना बाजूला ठेवून जर रिडेव्हलपमेंट होत असेल, सर्वांना सोबत घेऊन त्याची पूर्ण माहिती, किती भाडं असेल, किती स्क्वेअर फूट असेल आणि विकासक आपल्याला काय काय सुविधा देणार आहे हे सगळं जाहीर करून एक ॲग्रीमेंट बनलं जातं आणि त्याच्यानंतर या रूम खाली होणं गरजेचं होतं. परंतु तरी न्यायालयाचा रहिवाशांनी अवमान होऊ नये म्हणून या ठिकाणी रूम खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भविष्यात त्यांची ही लढाई ही जो आर्थिक घोटाळा झालेला आहे त्या अनुषंगाने पुढे चालू ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने भविष्यात कसा आर्थिक घोटाळा आहे या ठिकाणी घडलेला आहे आणि विकासक कशा प्रकारचा पुढे भविष्यात डेव्हलपमेंट करतोय नाही करतोय, काय सुविधा देतोय हे पाहणं औचित्याचं ठरेल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा.